नमस्कार. अर्थातच मी भागवत जाधव. आज अतिशय संवेदनशील विषयावरती बोलायचं आहे. आणि एक गोष्ट आहे की 500 सबस्क्रायबर झाले आहेत. तुमचं मी धन्यवाद करतो की एक टप्प्यापर्यंत आपण पोहोचत आहोत. आणि एका मोठ्या चॅनलचे आपल्याला बोलवणं आलं आहे. माहीत नाही मी जाणार आहे की नाही. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया असं ते चॅनल आहे, मोठा चॅनल आहे. जर हरेश्वर महाराजांची पारनेरकरांचा आशीर्वाद असेल आणि मनाला सद्बुद्धी जी काही मला भेटेल त्याच्यानुसार मी निर्णय घेईल. परंतु जर मी एखाद्या मोठ्या चॅनलवरती गेलो तर प्रकर्षाने आपल्या तालुक्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा मी प्रयत्न करेल. परंतु मी डायरेक्टली महाराष्ट्रात न मागता फक्त नगरपुरतं मर्यादित त्या चॅनलला बोललो की मला नगरपुरतं मर्यादित कार्यक्षेत्र द्या. बघू, जो काय ईश्वराचा आशीर्वाद असेल तो भेटेल. आज आपण मुद्द्याकडे येत आहोत. पारनेर तालुक्यात जी घटना घडली आहे, एक तर वारकरी संप्रदाय हा एक भरभरून आशीर्वाद देणारा संप्रदाय, त्याच्यावर आपण नंतर बोलू. परंतु जे काही कृत्य झाले त्या व्यक्तीचं नाव घेणं मी टाळणार आहे. त्याचं कारण म्हणजे आपण ज्या गोष्टीवर बोलतो त्यातल्या संवेदना तुम्ही समजून घ्या. त्या मुलीचं जे नाव आहे त्याबद्दल बोलायचं नसतंच, परंतु त्या मुलीवर जो अत्याचार झाला आहे त्याच्यावरती आपण तपशीलवार बोलणार आहोत. एकतर ही घटना जी घडली आहे याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड जर बघितलं तर इयत्ता 8वीपासून मी ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी वाचत होतो तर 8वीपासूनचा तो सगळा सिक्वेन्स आहे. 8वीला असताना पप्पी घेणं काय असेल त्यावेळेस ती मुलगी लहान होती, तिला माहीत नव्हतं. 9वीला असताना सगळ्यात पहिल्यांदा त्या मुलीवरती तो अत्याचार घडला. त्याच्यानंतर वारंवार अत्याचार घडत होते. एकंदरीत जर तुम्ही त्या मुलीच्या घरची परिस्थिती बघितली, वडील साधे भोळे आहेत म्हणण्यापेक्षा, आणि आई आहे तो, आणि भाऊ आहे. एक प्रकारे त्या व्यक्तीने त्या मुलीला वरती प्रेशराईज केलं होतं, लहान होती, की तुझ्या भावाला मी संस्थेतून काढून टाकल, आमकं तुमकं दबाव तंत्र, आणि ती मुलगी घाबरली. हा एक त्याचा तपशील आहे. एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे की पारनेर तालुक्यातली बेरोजगारीचा प्रश्न किती मोठा ऐरणीवरती आहे की त्या घाबरवण्यामध्ये तुझ्या भावाला मी काढून टाकेल हाही एक शब्द त्या संस्थेतून त्यांचं जाणं येणं असायचं. आणि त्या जाण्या येण्याचा त्या महाराजांनी केलेला दुरुपयोग आहे. आत्ता जी शेवटची घटना जी घडली त्याच्यातले ज्या गोष्टी तपशीलवार कळतात ते की त्या महाराजांनी ज्यावेळेस फोन करूनही ती मुलगी येत नव्हती तर आल्यानंतर पकडीला गरम पक्कड केली आणि चटके दिलेत, असं एकंदरीत ते तपशीलवार ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस त्या गोष्टी आहे. अतिशय तपशीलवार वाचताना मनाला वेदना वाटत होत्या की ज्या वेळेस वारकरी संप्रदायाची उंची इतक्या मोठ्या प्रमाणात वरती जात असताना काही काळे टिपके असतात, काळे डॉट्स असतात. त्यातला हा एक डॉट्स आहे की कलंक आपण म्हणू शकतो की असे लोक असतात. सर्व धर्म समभाव किंवा वारकरी संप्रदायानी एक पाया रचला आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राचं जीन्स जे आहे ते असं जीन्स आहे की ते लढवय रक्त आहे, आणि त्या लढवया रक्ताला दिशा देण्याचं काम जर कोण करत असेल तर वारकरी संप्रदाय करतो. ही खरी ती ताकद आहे ती, किंवा ती पार्श्वभूमी आहे. परंतु ह्या व्यक्तीने ज्या पद्धतीने गोष्ट घडून आणलेली आहे, ज्या पद्धतीने त्याची संस्था आहे, 20 मुलं तिथं शिकत आहेत, आणि अशा वेळेस असे वाईट कृत्य ह्या व्यक्तीने केलेलं आहे, तर निश्चितपणे हे माफ करण्यासारखं हे कृत्य नाही आहे. आणि ज्या पद्धतीने ढवळपुरी गावात निषेध मोर्चा होता, गाव बंद होतं, ग्रामस्थांनी आक्रोश ज्या पद्धतीने केलेला आहे त्या आक्रोशाला एक गोष्ट आहे की पुन्हा एकदा अधोरेखित करतो की आता कोणावर विश्वास ठेवायचा हाही फार मोठा प्रश्न जनतेसमोर उभा आहे. किंवा असंही आपण बोलू शकतो की ग्रामीण भागात वारकरी संप्रदायाचं महत्त्व किंवा कीर्तनकार लोकांचं महत्त्व वेगळं असतं. गावगाडा असतो, त्या गावगाड्यामध्ये ज्यावेळेस शेतकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात कष्ट करत असतो, आणि ज्या कष्ट करण्यामध्ये एक त्यांना गावातलं एक देवत असतं. त्या देवत म्हणजे जे काय गावचं मंदिर असेल ते त्यांचं आधाराचं स्थान असतं, आदराचं स्थान असतं, आणि आधार लोकांना एकमेकाला देणारं स्थान असतं. तिथं ज्यावेळेस तुम्ही 8 दिवस सप्ताह करता, त्या सप्ताहामध्ये तुम्ही अख्खं गाव गोळा होतं, आणि गाव एकत्र झाल्यानंतर एक चांगल्या मोठ्या प्रमाणात गावगाडा अतिशय व्यवस्थितरित्या पुढं जात असतो. ही गावगाड्याची एक वैशिष्ट्य असतं, आणि त्याच्यात वारकरी संप्रदायाचा एक ठेवा असतो. आता असे ज्यावेळेस लोक असतात, असे नराधम लोक ज्यावेळेस येतात, ते लोक याला काळीमा फासतात. त्यातला हा एक प्रकार.
त्या मुलीवरती ज्या पद्धतीने अत्याचार झाला आहे, त्या मुलीला ज्या पद्धतीने त्याने धमकावलं होतं, ज्या पद्धतीने तिला शेवटच्या काळात जी घटना घडली त्यावेळेचा जो आहे की ती मुलगी घाबरली होती, तिच्या भावाने भावाकडे नेल्यानंतर त्या मुलीने सगळ्या तपशीलवार सांगितल्यानंतरचं ते पुढचं घडलेलं कृत्य आहे, मग केस या सगळ्या गोष्टी. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना जाणं येणं असणं, किंवा आपण असं म्हणू शकतो की वडिलाची कमतरता किंवा वडील कणखर पाहिजे असतात घरात, समाजाच्या दृष्टीने आई वडील मुलं, किंवा हा जो सलोखा आहे तो जर त्यातला एक जरी व्यक्ती डळमळीत असेल तर लोक त्याचा कशा पद्धतीने गैरफायदा घेतात, हा एक त्यातला एक महत्त्वाचा मतितार्थ आहे. अनेक गोष्टी आहेत तपशीलवार. ज्यावेळेस मी वाचत होतो माझ्या डोळ्यात पाणी येत होतं, कारण तो तालुका माझा आहे, माझ्या तालुक्याची ताकद मला माहिती आहे की शिक्षकांचा तालुका म्हणला जातो, सहकार क्षेत्राचा माझा तालुका समजला जातो, पण दिवसेंदिवस त्या तालुक्याला असे डॉट्स दिसतात, ते काळे काळे टिपके. मग अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडताना बघतो. मग अनेक प्रकरणं आहेत, मग सिस्पे असतील, त्याच्यानंतर हे असे प्रकरणं असतील, त्याच्या आधीचे पतसंस्था बुडीतेचं प्रमाण असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पारनेर तालुक्याला शोभणाऱ्या नाही, किंवा पारनेर तालुक्याच्या बाबतीतलं जे वलय आहे, म्हणजे माझ्या तालुक्याचा स्वाभिमान हा आहे की माझ्या तालुक्याला पाणी फार कमी आहे, परंतु आमच्या रक्तातलं जे पाणी आहे ते प्रामाणिकतेचं आहे, आणि त्या प्रामाणिकतेच्या जीवावरती आम्ही अनेक गोष्टी सर केलेल्या आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे अधिकारी तालुक्यातले आहेत, अनेक ठिकाणी उद्योजक जे आहेत शून्यातून विश्व निर्माण करणारे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला तालुक्यातले दिसतील. अनेक भागात ज्यावेळेस सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगनी क्रांती केली त्याच्यानंतर बाहेरच्या देशात तरुणाई सगळ्यात जास्त आपल्या तालुक्यातली आहे. अशा तालुक्यातली जी उतरती काळा जी लागली आहे ती कुठेही थांबताना दिसत नाही. करोनाच्या आधीचा तालुका आणि करोनाच्या नंतरचा तालुका याच्यातलं जमीन आसमानचा फरक, जॉईंट फॅमिलीचं प्रमाण कमी, आणि त्याचाच फायदा काही लोक कशा पद्धतीने घेतात हे तुम्ही बघत असाल तर एक गोष्ट ध्यानात येत असेल की गावगाडा चालवणाऱ्या लोकांना आता अनेक गोष्टींमध्ये लक्ष घालावं लागणार आहे. खास करून मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत, मुलींना एक अधोरेखित भरोसा देण्याच्या बाबतीत. आणि जी ढवळपुरी गाव आहे, ह्या ढवळपुरी गावाचा सुद्धा एक इतिहास फार मोठा आहे. ते गाव प्रचंड मोठं गाव आहे, आणि त्या गाव डोंगरात असल्यामुळे त्या गावाची ख्याती अशी आहे की सर्व धर्मसमभाव सगळ्यांना एकत्र घेऊन पुढं जाणारं ते गाव आहे. बॅकवॉटरचं पाणी आहे, अतिशय सुंदर सुजलाम सुफलाम असं गाव आहे. आणि त्या गावाने ज्या पद्धतीने आज आक्रोश केला ते बघितल्यानंतर पुढं मनाला वेदना झाल्या की असे लोक का, असे नराधमांना लोक कसा विश्वास ठेवतात. आधीच्याही त्यांच्यावर काही केसेस आहेत, त्याही गोष्टी आता तपशीलवारपणे बाहेर येतात. परंतु एक गोष्ट आहे की अशा लोकांना वेळी सावरा. संप्रदायाची ताकद वेगळी, संप्रदाय वेगळा, आणि असे जे डॉट्स असतात ते लोक वेगळे. ह्या गोष्टी अधोरेखित करा. पुन्हा एकदा मी ज्यावेळेस सारीपाट घेणार आहे त्यावेळेस मी अतिशय वेगळ्या पद्धतीने ही भूमिका मांडणार आहे. परंतु आज शॉर्ट व्हिडिओ घेण्यात पाठीमागचं कारण म्हणजे घडलेली घटना, त्याचा तपशीलवार, आणि मनाला वेदना झाल्या होत्या त्याही सांगण्यासाठीची ही भावना असते की बाबा आमच्या तालुका इतका सुजलाम सुफलाम असताना असे डॉट्स का तयार होतात, आणि ज्या डॉट्स तयार होतात त्याला जास्तीत जास्त मोठी शिक्षा, त्याला जास्तीत जास्त एक धडा, लोकांसमोर हा एक धडा गेला पाहिजे की काय घडू शकतं, काय होतं. आणि गावाने केलेला आक्रोश हा मनाला वेदना देणार आहे. तुर्तास धन्यवाद.